इराण आणि इस्रायल युद्धामुळे संपूर्ण देशभरामध्ये गॅसचा पुरवठा जो आहे तो विस्कळीत झालेला पाहायला मिळतो। मात्र त्याचा फटका जो आहे तो मोठ्या संस्थांना बसताना पाहायला मिळतो, ज्याच्यामध्ये सरकारी वसतिगृह असतील, त्याचबरोबर सरकारी दवाखाने जे आहेत त्याचा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। मात्र पुण्यातल्या येरवड्यातल्या आपण पाहतो की मनोरुग्णालय प्रशासनानं थेट आता जिल्हाधिकाऱ्यांना पत्र जे आहे ते पाठवलेलं आहे आणि या पत्रामध्ये मनोरुग्णालयाला दररोज 12 ते 14 सिलेंडर जे आहेत ते वेळेवरती पुरवण्यात यावे अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। येरवडा मनोरुग्णालयामध्ये जवळपास 1000 ते 1200 रुग्ण जे आहेत ते उपचार घेतात। मात्र या मनोरुग्णांना वेळेमध्ये आहार मिळणं जे आहे ते आवश्यक आहे। जर कदाचित गॅसचा पुरवठा खंडित झाला तर मग मात्र मोठी अडचण जी आहे ती रुग्णालयाची होऊ शकते। त्यामुळे प्रशासनानं खबरदारी घेण्यासाठी आपण पाहतोय की थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र जे आहे ते मनोरुग्णालय प्रशासनानं दिलेलं आहे की लवकरात लवकर याची उपाययोजना करावी आणि दररोज ज्या गॅस एजन्सीकडून खरं तर मनोरुग्णालयाला गॅसचा सप्लाय होतोय 12 ते 14 सिलेंडर जे आहेत नियमितपणे रुग्णालय प्रशासनाला पुरवण्यात यावे अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। ठिकठिकाणी आपण पाहतो की मोठ्या प्रमाणावरती लोकांची गर्दी जी आहे गॅस सिलेंडर घेण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते। घरगुती सिलेंडर जे आहेत ते सुद्धा मिळणं कठीण झालेलं आहे। मात्र त्याचा परिणाम म्हणून आपण पाहतोय की त्याआधीच खबरदारी घेण्यासाठी मनोरुग्णालय प्रशासनानं थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे आणि मनोरुग्णालयाला दररोज 12 ते 14 गॅस सिलेंडरचा पुरवठा जो आहे तो अखंडितपणे सुरू ठेवावा अशी मागणी जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन रोहित सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।